ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿ ಸಚಿವ ಜಯಶಂಕರ್ ಅವರು ಆಡಿದಂತಹ ಮಾತು ಮಾಡಿದಂತಹ ಭಾಷಣ ನೀವು ನೋಡಿದ್ರಿ. ಆದರೆ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗದ್ದಲ ಕೂಡ ಆಯಿತು. ವಿಪಕ್ಷಗಳಿಗೆ ಭಾರತೀಯರ ಸುರಕ್ಷತೆಯ ಬಗ್ಗೆ ಆತಂಕ ಇಲ್ಲ. ವಿಪಕ್ಷಗಳ ಆಕ್ರೋಶಕ್ಕೆ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ಜೆಪಿ ನಡ್ಡಾ ಅವರು ತಿರುಗೇಟನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ವಿದೇಶಾಂಗ ಸಚಿವ ಜಯಶಂಕರ್ ಸೂಕ್ತ ಮಾಹಿತಿ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಲಾಪದ ಸಮಯ ಹಾಳು ಮಾಡೋದರಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಆಸಕ್ತಿ ಇದೆ ವಿಪಕ್ಷದವರಿಗೆ. ವಿಪಕ್ಷಗಳ ಸಂಸದರ ಮಾತಿಗೆ ತಿರುಗೇಟನ್ನ ನೀಡಿದ್ರು ಜೆಪಿ ನಡ್ಡಾ. ಜಯಶಂಕರ್ ಅವರು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಆದರೆ ವಿಪಕ್ಷಗಳು ಅದನ್ನ ಕೇಳೋದಕ್ಕೆ ರೆಡಿ ಇಲ್ಲ ಅಂತ. दुख के साथ मुझे कहना पड़ रहा है कि विपक्ष का जो व्यवहार है वो बहुत ही गैर जिम्मेदाराना है, बहुत ही गैर जिम्मेदाराना, और यह निंदनीय भी है. इसको जितनी निंदा की जाए वो कम है. इनका इंटरेस्ट न देश में है, न इनका इंटरेस्ट डिबेट में है. इनका इंटरेस्ट एनार्की पैदा करने में है. आज लीडर ऑफ द ऑपोजिशन को आपने 176 के तहत बोलने का मौका दिया. उन्होंने सब्जेक्ट छोड़ करके मैटर पर शुरू कर दिया चर्चा करना. उनको यह मालूम है और था कि विदेश मंत्री जी ने विस्तृत रूप से इन सारी चीजों की चर्चा करनी है, लेकिन उन्होंने अपने तरफ से सारी चीजों को डिटेल में रखना शुरू किया और आपने रूलिंग दी. ವಿಪಕ್ಷಗಳಿಗೆ ಭಾರತೀಯರ ಸುರಕ್ಷತೆಯ ಬಗ್ಗೆ ಆತಂಕ ಇಲ್ಲ. ವಿಪಕ್ಷಗಳ ಆಕ್ರೋಶಕ್ಕೆ ಕೇಂದ್ರ ಸಚಿವ ಜೆಪಿ ನಡ್ಡಾ ಅವರು ತಿರುಗೇಟನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ವಿದೇಶಾಂಗ ಸಚಿವ ಜಯಶಂಕರ್ ಸೂಕ್ತ ಮಾಹಿತಿ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕಲಾಪದ ಸಮಯ ಹಾಳು ಮಾಡೋದರಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚು ಆಸಕ್ತಿ ಇದೆ ವಿಪಕ್ಷದವರಿಗೆ. ವಿಪಕ್ಷಗಳ ಸಂಸದರ ಮಾತಿಗೆ ತಿರುಗೇಟನ್ನ ನೀಡಿದ್ರು ಜೆಪಿ ನಡ್ಡಾ. ಜಯಶಂಕರ್ ಅವರು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಆದರೆ ವಿಪಕ್ಷಗಳು ಅದನ್ನ ಕೇಳೋದಕ್ಕೆ ರೆಡಿ ಇಲ್ಲ ಅಂತ. दुख के साथ मुझे कहना पड़ रहा है कि विपक्ष का जो व्यवहार है वो बहुत ही गैर जिम्मेदाराना है, बहुत ही गैर जिम्मेदाराना, और यह निंदनीय भी है. इसको जितनी निंदा की जाए वो कम है. इनका इंटरेस्ट न देश में है, न इनका इंटरेस्ट डिबेट में है. इनका इंटरेस्ट एनार्की पैदा करने में है. आज लीडर ऑफ द ऑपोजिशन को आपने 176 के तहत बोलने का मौका दिया. उन्होंने सब्जेक्ट छोड़ करके मैटर पर शुरू कर दिया चर्चा करना. उनको यह मालूम है और था कि विदेश मंत्री जी ने विस्तृत रूप से इन सारी चीजों की चर्चा करनी है, लेकिन उन्होंने अपने तरफ से सारी चीजों को डिटेल में रखना शुरू किया और आपने रूलिंग दी. ಇದು ಏಷ್ಯಾನೆಟ್ ನ್ಯೂಸ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಪ್ರಸ್ತುತಿ.